आपलं जे काम राहिलं होतं हे काय झालेलं नाही अजून, हे तसंच आहे. बघूया आपण चव्हाणनगरला दाखवत गाडी एकदा. इन्शुरन्समध्ये आहे 2 महिने इन्शुरन्सचा बाकी आहे, तर इन्शुरन्समध्ये परत दाखवूया आपण. होतं काय बघू, झालं तर चांगलीच गोष्ट आहे. काय तर मग ऑप्शन नाही आपल्याकडे. बघत काय होतं. आता 2 गाड्या घेऊन आलो आहे मी. एक गाडी बाहेर लावली आपली फाल्कन, आता ही पण गाडी राहिली इथंच. म्हणजे आपल्याला बारामतीला जायचं आहे, त्यामुळे आता ही गाडी बाहेर लावेल मी. आता शोरूम बंद होईल, तिथनं मग फाल्कन घेऊन घरी लावेल. तिथनं मग रिक्षा करून परत इकडे यायचं आणि ही गाडी घेऊन परत घरी जायला लागेल. उद्या बारामतीला जायचं आहे. फाल्कनवरती जाता येणार नाही, कारण त्याचं काम बाकी आहे. हो भाई भेटले आपल्याला, ह्याने आपली गाडी वॉश करून दिली. हॅलो कर, नाव काय तुझं? तेजस भाई. आज बघ मानेरचा भेटला आपल्याला. मानेरचे भाई. हा मनेर साहेब आहे. मनेर हे भेटलं काहीच आपल्याला. मनेर सापाचं पिल्लू. आपले पावसाळ्यात बाहेर पडतात. हातवीत लावणं काय विचार जाते ते. हा दुपार घोसाय बघतोय. हा काय जात मी आलोय घरी आणि आता फाल्कनला टाकले खाली. हॅलो गाईज, कर जीव. हॅलो गाईज, ही माझी जीव आहे, लाडाची जीव. किती ठीक आहे. तेवढे लाडाचा बच्चा आहे. लाडाचा बच्चा आहे हा. लाडाचा हा दुसरा बच्चा आहे. बच्चा वेगळा, लाडाचा दुसरा बच्चा आहे. मी काय म्हणतो की गाडी घेऊन आलोय परत मी. दुसरी गाडी घ्यायला जायचं आपल्याला. म्हणजे आपला छोटा हत्ती सर्व्हिसिंग झालेली. आज फ्री सर्व्हिसिंग होती तिसरी, पण तरी पण 1400 रुपयाचं बिल झालं आहे. आता काय काय लावलं तरी माहीत नाही. त्यावेळी मला आठवतं 400 रुपयाचं, 200 रुपयाचं ब्रेक पॅड, 239 रुपयाचं ते एअर फिल्टर आणि ऑइल बिल पकडून झालं असेल. तरी पाहिजे तसं गाडीचं काम झालेलं नाही आहे. जे मी सकाळी सांगितलं होतं, गाडी ठोकल्यामुळे तिचा मधल्या आपण पाय ठेवत्या पॅनलवरती थोडा गॅप पडला आहे. त्यांच्याकडनं काही कवर झालेलं नाही आहे. तर मला वाटतं आता आपल्याला ते ह्याच्यामधूनच करून घ्यायला लागेल, इन्शुरन्समधनं. 2 महिने तसे बाकी इन्शुरन्स संपायला, तर संपायच्या आधी तेवढं एक काम करून घेऊयात. म्हणजे परत गाडी आपली टकाटक होईल आणि तरी इन्शुरन्स पण आपल्याला परत रिन्यू करायला लागेल. म्हणजे असंच कधी आधीमध्ये ठोकली तर फायदा होईल आपला जरा. तर आता गाडी बिडी लावली खाली. घरी आता आपल्याला एक नवीन मित्र भेटला होता, आपला जुना यार मनेर सापाचा पिल्लू. तर त्या सापाच्या पिल्लूला हाय करून आपण घरी आलो आता सध्याला. आता परत चहा पाणी पिऊयात जरा आणि परत आपल्याला जायचं गाडी घ्यायला. कारण गाडी आपण तिथं शोरूमच्या बाहेर राहिली, कारण शोरूममध्ये जागा नव्हती. म्हणजे आता शोरूम 7 वाजता बंद होतं आहे. आता 7:30 झालेत. मग त्यावेळेस परत गाडी अडकून बसली असते. गाडी आपल्याला लागेल, कारण उद्या जायचं आपल्याला बारामतीला. तेव्हा रस्त्यावरच गाडी लावली. आता इथं चहा वगैरे पिऊयात, रिक्षा करूयात. सकाळसारखं परत रिटर्न गाडी घ्यायला तिकडं. म्हणजे आज आपली नुसती चक्रात चालल्यात. असं असतं काहीच, काय करायचं आता, करायला लागतं. तर माझ्याशिवाय कोण नाही करायला. असो, तर पटपट चहा पिऊयात. सांगतो मला अपडेट कशी आहे, गाडी कशी चालते आपली. तर मागचं हे पण आपण लास्ट टाईम 2 दिवसापूर्वी म्हणजे ब्रेक म्हणजे एकदम ढिले झाला, लागत नव्हता मागचा ब्रेक. तर त्याला टाईट केला होता इथल्या गॅरेजकडनं. तर त्याने एवढा टाईट केला तर गाडी एकदम अशी वाढल्यागत चालू होती. तर तिथं गेला बघ, तिथं पूर्ण त्याचा तो मागचा जो काय म्हणतो तुला, डिस्पॅड नाही म्हणतात त्याला, काय म्हणतात तुला, लाईनर. तर बॅक साईडचा लायनर पूर्ण गेला. तर लायनर पण नवीन टाकला आहे, ऑइल चेंज केलं आहे, एअर फिल्टर नवीन टाकला आहे. गाडी आता तयार आहे आपली भूर जायला. तर तुम्हाला सांगणार आपण कुठं भूर जाणार आहे. तर बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. अजून व्हिडिओ संपला नाही, अजून आपल्याला गाडी आणायला जायचं आहे. नंतर ना घरी आणल्यावर तुम्हाला गाडी दाखवेल मी काय कसं काम झालं आहे. आता आवडत पटापटा, कारण मला त्याला वाईट आवडत. सकाळपासून आज फिरतो आहे मी. आज जेवलो पण नाही सकाळपासून. तर बघूयात काय होतं आहे. चहा पिऊनच निघूयात परत रिक्षाने. तर भेटूयात परत अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप स्मायलिंग. दिस इज आपला सुमेध. साइनिंग ऑफ.